ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं, सुके सुके सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग मराठी न्यू जबरदस्त सॉन्ग मध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे आणि आजचे जे व्हिडिओ सॉन्ग आहे ते सॉन्ग आपण मागाचा जो व्हिडिओ बनवला आहे त्या सॉन्ग वरती होणार आहे. फक्त विषय असणार आहे ऍप्लिकेशनचा, ऍप्लिकेशन फक्त चेंज असणार आहेत. तो जो व्हिडिओ आहे ते आपण ऑटोमेशन वरती बनवला आहे आणि आजचा जो व्हिडिओ आपण व्हिडिओ कॅप्कट वरती करणार आहोत. सॉन्ग एकदम ट्रेंडिंगला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा जर असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग आणि न्यू कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालाय. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडा स्किप करायचा नाही मित्रांनो, कारण आजचा जो व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 सिक्रेट ट्रिक्स सांगितले जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदम जबरदस्त होतो मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. जर तुम्ही ट्रिक मिस केला तर व्हिडिओ आपला जबरदस्त होणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जितकं आपण मटेरियल आणि प्रीसेट तर नाही बट मटेरियल जितके यूज केले तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करायचा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती एकदम फ्री मध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो आणि सोबतच ऍप्लिकेशन सुद्धा फ्री मध्ये देत असतो. तिथून जाऊन एकदम फ्री मध्ये ऍप्लिकेशन आणि मटेरियल डाउनलोड करून घ्या. तिथून जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर बिनधास्तली कमेंट टाका, आपण कमेंटचा रिप्लाय लगेच देत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडं स्किप करायचं नाहीये. समजलं स्किप का करायचं नाही, कारण आपण 2 मेन ट्रिक्स सांगितल्या. तर चला मित्रांनो, कुठल्या वेळ घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गाची सुंदरी तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक आणि ट्रेंडिंग सॉन्ग वरती होणार आहे. आता सॉन्ग कोणता आहे तुम्ही आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये बघितलेच असाल. आणि प्लस मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हाच व्हिडिओ आपण आपल्या अलर्ट मशीनवर सुद्धा बनवलेला आहे. ते सुद्धा व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नाहीतर वरी आय बटनवरती मिळून जाणार आहे. ओके, तर काय व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. प्लस तोच व्हिडिओ आहे अलर्ट मोशनवरचा झाला, मला कॅपकटवरती बनवत आहोत. व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. सर्व व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. ओके, आता व्हिडिओ कॅपकटमध्ये बनवायचा आहे म्हणल्यावर आता VPN लागणार आहे. आता VPN मध्ये मी पॉक्स VPN यूज करत आहे गाईज. तुम्ही ऑदरवाईज कोणतं पण VPN यूज करू शकता. आणि कॅपकट बरोबर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर काय करा, आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे, तिथून डाउनलोड करून घ्या. आणि जर तुम्हाला नेटवर्क एररचा जर इश्यू येत असेल तर 100% पॉक्स VPN यूज करून बघा, कारण मला सुद्धा येत होता. मी पॉक्स VPN यूज केलं, मला त्याच्यानंतर काही इश्यू येत नाही. ओके, आता विषय कॅपकट प्रो आपण डाउनलोड करून घ्या. ओके, ओपन करून घ्या. तर मित्रांनो, मी कॅपकट प्रो आपलं कॅपकट जसं ओपन होत आहे अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळणार आहे. आता व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचं मित्रांनो. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. काय करायचं, तुम्हाला 18 सेकंदाचा हा व्हिडिओ जर असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे. ओके, मटेरियल व्हिडिओमध्ये ही तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. याची जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची गाईज. तर हा आपला बीट्सचा व्हिडिओ आहे, ही बघा सिंपल हा व्हिडिओ आहे. व्हिडिओचं साऊंड जे आहे साऊंड एक्सट्रॅक्ट करायचं, त्यासाठी खाली थोडं स्क्रॉल करायचं. इथं ऑप्शन आहे एक्सट्रॅक्ट ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्या. ओके, आता ऑडिओ एक्सट्रॅक्ट केला आपण. ही बघा बीट आपला बीट आपण बघून घेऊयात. ही बघा इथं पहिला बीट, त्यासाठी सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. स्क्रॉल करून बीट्सवरती यायचं आहे, त्या ॲड बीटवरती यायचं आहे. इथं एक आहे बघा, जास्त काय नाही मित्रांनो. इथं एक बीट आहे, इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. ओके, आता मित्रांनो तुम्ही मला सबस्क्राईब करता, मला तुम्हाला बीट तर ओळखत येत असतील आता. ओके, कारण आपण एकदम बेसिकमध्ये एडिटिंग शिकवतो आहे. इथं एक बीट आहे गाईज, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. ओके, तर झालं, समोर यायचं आहे. इथं एक बीट असेल. ओके, इथं एक, थोडं समोर, इथं थोडं आणखीन समोर, इथं. ओके, तर इतके आपले बीट्स ॲड झालेले आहेत. ओके, म्हणजे आपण केलेले आहेत, झालेले नाहीत. ऑटोमॅटिक काहीच होत नाही या दुनियामध्ये, सगळं करावं लागते. ओके, काय करायचं, आता आपण बीट्स तर ॲड केले. आता काय करायचं, फोटो ॲड करायचे. त्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करायचं. इथं रिप्लेसचं ऑप्शन असेल, यावरती क्लिक करून फोटोजवरती यायचं मित्रांनो. तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करणार असेल ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे.
आणि मेन म्हणलं तर मेन गोष्ट आहे, सिंगल फोटो कुणी ॲड करायचा नाही, मल्टिपल फोटो ॲड करायचा आहे. ओके, आता विषय सांगतो. आता सिंगल जर फोटो ॲड करायचा असेल तुमच्यासाठी सांगतो, तर रिप्लेसवरती क्लिक करून अशा प्रकारे एकच फोटो ॲड करून याला स्प्लिट करून घ्यायचा आहे. आणि जर मल्टिपल फोटो म्हणजे वेगवेगळे जर फोटो ॲड करायचे असतील त्यासाठी काय करायचं आहे, हा जो आपला व्हिडिओ आहे डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे. इथून व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे व्हिडिओ स्प्लिट करून आपले जे फोटो आहेत ते फोटो ॲड करायचे, ते पण वेगवेगळे बरं का. नाहीतर विषय म्हणताल सिंगल फोटो जर ॲड करत बसलं लय टाईम जाणार आहे. इथे एकदम बरोबर रेशोमध्ये फोटो येऊन जाणार आहे. त्यामुळे असं डायरेक्ट व्हिडिओ स्प्लिट करून आपला जो फोटो आहे ते फोटो ॲड करून घ्या. आता तर तुम्हाला मी फोटो ते ॲड करत दाखवत बसलो, खूप टाईम जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी शॉर्टलीमध्ये सांगतो. अशा प्रकारे व्हिडिओ स्प्लिट करायचे. काय करायचं, रिप्लेसवरती यायचं मित्रांनो, परत फोटोजवरती यायचं आहे आणि तुम्ही जो कोणताही फोटो ॲड करत असेल ते फोटो ॲड करून घ्या. ओके, हे बघा अशा प्रकारे. जर समजा तुम्हाला हा फोटो ॲड करायचा आहे, सिम्पल या फोटोवरती क्लिक करायचं, अशा प्रकारे फोटो झूम करायचा, परत समोर यायचं, रिप्लेसवरती यायचं, परत जो कोणता फोटो ॲड करण्याचा फोटोवरती क्लिक करून वरी त्याला झूम करून घ्यायचं. झालं इतकं. अशा प्रकारे तुम्ही फोटोज ॲड करून घ्या. सिम्पल. आता तुम्हाला नेमके विषय सगळे आपले जे ॲनिमेशन आहे कसे ॲड करायचे, इफेक्ट कसे ॲड करायचे डायरेक्ट दाखवतो आपल्या मेन व्हिडिओवरती. ओके, तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. हे बघा अशा प्रकारे आपला काही व्हिडिओ बघायला मिळणार आहे. काय करायचं, आता जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. तुम्हाला इनवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे. तुम्हाला दाखवतो इफेक्ट. हा बघा, वेंटर ग्लास वेव नावाचा, वेंटर ग्लास वाईप नावाचा, सॉरी कोणता, वेंटर ग्लास वाईप. तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा. 1 नंबरच्या 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनवरतीच तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे, वेंटर लव स्ट्रोज नावाचं, काय स्टोरी नावाचं. ओके, वेंटर लव स्टोरी. ओके, हा 2 नंबरच्या फोटोला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक इनवरती आपल्याला इफेक्ट बघायला मिळेल. आता कोणतं इफेक्ट आहे तुम्हाला दाखवतो वाटलं तर. आता बॉक्सचा इफेक्ट असताना आपण बघूयात कुठे आहे कुठं नाही. तर त्या ॲनिमेशनवरती तर येणार झाला आहे मित्रांनो. तर आपण बॉक्स वगैरे काय टाकून बघूयात. ही बघा, आला तर आला बाय चान्समध्ये. इफेक्टचं नाव माझ्या पण लक्षात नाही, काय मी नोट डाऊन करायला पाहिजे होते, कारण हे 3D इफेक्ट काय होत आहे अशाच प्रकारे गायबच व्हायलेत. जे आपण इफेक्ट ॲड केले का ते इफेक्ट नंतर बघायला सुद्धा भेटणं झालेत. हे बघा, काहीतरी इफेक्टचं नाव होतं राव, माझ्या पण लक्षात नाही आहे. अशाच प्रकारे काहीतरी होतं. तर बघूयात आपण, भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर काय विषयच नाही. तर खाली बघा स्क्रॉल वगैरे करून काही. तर काहीच हा इफेक्ट मल्टीफ्रेम स्वीर. तर काहीच मल्टीफ्रेम स्वीर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्या 3-4 नंबरच्या फोटोला. किती नंबरचा आहे, 3 नंबरचा, सॉरी, मल्टीफियर काहीतरी आहे ते. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल, ट्विन हर्ट्स नावाचा, ट्विन हर्ट्स. ओके, तर हा इफेक्ट या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक तुम्हाला इनवरती इफेक्ट बघायला मिळेल, लव लेटर 2 नावाचा, लव लेटर 2. तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं. परत आपल्याला इथे एक इफेक्ट बघायला मिळेल, स्लाईड काहीतरी नावाचा आहे, तुम्हाला दाखवतो. हा इफेक्ट इथेच होता आत्ता. हा बघा, हा पण नाही का सापडता, आपण सर्च करून बघत 1 मिनटं. तर याचा इफेक्ट असणार आहे मित्रांनो, हे बघा, ग्लोईंग क्राउसेल नावाचा इफेक्ट ॲनिमेशन असेल बघा. वाटेल सर्च करून का ग्लोईंग क्राउसेल नावाचा. तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे मित्रांनो. ओके, हे समोरच्या फोटो पैसे यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, इनवरती यायचं आहे. तर इथं 3D इफेक्ट वाटत, 3D इफेक्ट सर्च मारा, 3D मध्ये इफेक्ट येऊन जाईल बघा. हा आपण बघूया 3D. तर हा बघा, 3D फोन नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. 3D फोन नावाचा इफेक्ट ॲड करायचा, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं. इथं आता तुम्हाला रॉक नाव सर्च मारायचं, कोणतं रॉक. तर सिम्पल रॉक नाव सर्च मारत आपण. इथं रॉक होरिझॉन्टली इफेक्ट असेल. हा बघा, रॉक होरिझॉन्टल नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याला लेंथ याची जास्त काय नाही, आपण 0.7 सेकंड ठेवायची. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. आता कॉम्बोवरती यायचं मित्रांनो. कॉम्बोवरती आलात, पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन असेल. सिम्पल पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं. या फोटोला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, पेंडुलम 2. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, मोठ्या ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती येऊन झूम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. आता छोटे फोटो आहेत मित्रांनो. या छोट्या फोटोला तुम्हाला सांगतो, एक डिस्टोर्ट राईट आणि डिस्टोर्ट लेफ्ट, किंवा एकच डिस्टोर्ट राईट सगळ्या फोटोला ॲड करून घ्या. 3-4 फोटो छोटे डिस्टोर्ट राईट नावाचं. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे.
एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा आपल्याला इफेक्ट बघायला मिळत आहे. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट, तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळत आहे. वेव्ह अँड स्लाईड, तर सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच, तर सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत ॲनिमेशनवरती यायचं. 3D कार्ड वन नावाचं ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळत आहे. 3D कार्ड वन, तर हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. लास्टच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन लास्टच्या फोटोला ॲड करायचं. ओके, तर आपण इतके ॲनिमेशन्स ॲड केले आहेत. आता 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवरती आलात, एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला इफेक्ट बघायला मिळत आहे डायमंड झूम नावाचा. तर सिंपल डायमंड झूम नावाचा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा. ओके, आता यायचे डायरेक्ट आपल्याला 9 सेकंदापाशी. ओके मित्रांनो, 9 सेकंदापाशी म्हणतोय. 9 सेकंदापाशी आलात, बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. आणि टेक्नॉलॉजी 3 नावाची इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. टेक्नॉलॉजी 3, तर सिंपल हा इफेक्ट या 3 फोटोला ॲड करायचं. ह्या बघा, 1 2 3. ओके, छोटे फोटो सोडायचे, समोरचे यायचे. एक थोड्या मोठ्या फोटोपाशी म्हणजे 13 सेकंदापाशी. परत बॉडी इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. तुम्हाला एक बटरफ्लाय ड्रीम नावाची इफेक्ट बघायला मिळत आहे. बटरफ्लाय ड्रीम, तर सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक पार्ट्स असेंबल नावाचं इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. पार्ट असेंबल, सिंपल इफेक्ट ॲड करायचं. लेंथ याची एका फोटोवरती ठेवायची. ॲडजस्टवरती यायचं मित्रांनो. स्पीड याची फुल ठेवायची. स्पीड फुल ठेवायची. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. आता काय करायचं आहे, समोरच्या फोटोपाशी आलात, परत बॉडी इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरती यायचं. टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. समोर तर इफेक्टच नाही, का विषयच नाही. ओके, तर काय करायचं, ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. त्यासाठी व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. व्हाईट बॉक्सवरती क्लिक केलात. आता काय करायचं आहे, एक इथं लाईटवरती वाटतं थोडं स्क्रॉल करून. हे बघा लाईटवरती इथं ब्लेंच नावाचा आपल्याला इफेक्ट बघायला मिळत आहे. ब्लेंच, तर सिंपल ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची मित्रांनो. आणि ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं. ओके, आपल्या सगळ्या कर्सला जाऊन बसणार आहे. आता सिंपल काय करायचं आहे, वर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या गॅलरीत सेव्ह झालेला आहे. आता काय करायचं आहे, इथे डनवरती क्लिक करायचं आहे. डनवरती क्लिक करून द्यायचं. ओके, आता आपण डनवरती क्लिक केलंय. अशा प्रकारे परत इंटरफेस दिसणार आहे. काय करायचं, परत न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर आता परत काय करायचं, हा जो व्हिडिओ आता सेव्ह केला तो व्हिडिओ परत इथं ॲड करायचा मित्रांनो. तो व्हिडिओ हा ॲड करून घ्यायचा आहे. काय करायचं, आता जास्त काय थोडं काम आहे, त्यासाठी काय करायचं, एकदम लास्टला यायचं मित्रांनो. ह्या असं एकदम लास्टला. ओके, तर हे बघा अशा प्रकारे लास्टला आलात. तर आपण बघूया त्या बीट्सचा जर व्हिडिओ नाही ना, तर हा बीटचा व्हिडिओ कसं काय आला राव, का आपण परत हा व्हिडिओ आपल्याला म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ सेव्ह केला तोच व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. आता जाऊ दे, येऊ दे बीटचा व्हिडिओ, काय अडचण नाही. तुम्हाला सांगतो मी नेमकी विषय काय करायचा आहे. आता जर तुम्ही जो व्हिडिओ सेव्ह करा, तो व्हिडिओ सेव्ह करून घेतला, इथं ॲड करून घ्यायचा. काय करायचं, आता तुम्हाला सांगतो. जिथून आपला आता इफेक्ट बदलतं आहे, इथं बघा लक्ष देऊन बघायचं आहे. हे बघा, हे आपला बीट म्हणजे इथं आपलं व्हाईट तुझं ट्रान्झॅक्शन येतं, व्हाईट ट्रान्झॅक्शन इथं येतोय. तिथंच फोटो आपला जो व्हिडिओ तो व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. ओके, सिंपल. हा बीटचा व्हिडिओ मित्रांनो, हा व्हिडिओ घ्यायचा नाही. जे तुम्ही व्हिडिओ सेव्ह क्रिएट केला तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा. ओके, परत समोर यायचं आहे. आता परत जिथं आपला व्हाईट ट्रान्झॅक्शन येतो किंवा आपला जिथं फोटो बदलतो तिथं स्प्लिट करायचं. समोर यायचं आणखीन थोडं. हे बघा इथं आणखीन आपला फोटो बदलतं आहे, इथं स्प्लिट करायचं आहे. परत थोडं समोर यायचं आहे. ओके, परत इथं फोटो चेंज होतो आहे, परत इथं यायचं आहे. ओके, परत जिथं फोटो ब्लिंक करून तिथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. परत इथं एक स्प्लिट करायचं आहे. परत इथं एक स्प्लिट करायचं आहे. आता थोडं समोर यायचं, म्हणजे इतकेच आहेत, जास्त स्प्लिट नाहीत. 1 2 3 4 5 स्प्लिट आहेत. ओके, 6 7 आहेत, सॉरी 7 स्प्लिट दिले आपण. आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी नेमकी विषय काय. आता काय करायचं आहे, सिंपल ॲनिमेशनवरती यायचं आहे. इथं ॲनिमेशनवरती आला, तिथं रॉक नाव सर्च मारायचं आहे. ओके, रॉक. तर याला काय करायचं आहे, रॉक वर्टिकली नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. आता समोरच्या म्हणजे व्हिडिओपाशी यायचं आहे. परत काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे मित्रांनो. परत आणखीन रॉक नाव सर्च मारायचं, याला रॉक हॉरिझॉन्टली नावाचा ॲनिमेशनचं ॲड करायचं. ओके, रॉक हॉरिझॉन्टली. ओके, परत याला वर्टिकली द्यायचं आहे मित्रांनो. परत याला रॉक हॉरिझॉन्टली. हे बघा, याला वर्टिकली द्यायचं आहे. सिंपल समोर यायचं आहे, याला हॉरिझॉन्टली. अशाच प्रकारे वर्टिकली हॉरिझॉन्टली देऊन टाकायचं आहे. दाखवतो मी तुम्हाला. याला आता वर्टिकल दिलं आपण, परत हॉरिझॉन्टल द्यायचं आहे. ओके, थोडं आता नेट चालत नाही वाटतं. हे बघा, याला वर्टिकली द्यायची गरज आहे का नाही बघू द्या. याला सुद्धा द्यायची गरज.
तर परत नाव सर्च मारायचं आहे, परत व्हर्टिकली इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, परत काय करायचं, हा जो इथं स्लाईडचा इफेक्ट आहे हा, तर याला इफेक्ट ॲड करू नका हॉरिझॉन्टल नावाचा. ओके, इफेक्ट याला ॲड करायचा नाही या स्लाईडच्या व्हिडिओला, म्हणजे फोटोला. समोरच्या व्हिडिओ कशी यायचं मित्रांनो, याला काय करायचं, याला व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टल दोन्हीपैकी कोणतं पण ॲड करून घ्या. आपण व्हर्टिकलीचे ॲड करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे. ओके, एवढंच काम होतं, जास्त काही नाही. त्यात स्टार्टिंगपासून दाखवतो तुम्हाला. हा स्टार्टिंगला इथं व्हर्टिकली, इथं हॉरिझॉन्टली, इथं व्हर्टिकली, इथं हॉरिझॉन्टली. ओके, परत इथं व्हर्टिकली, परत इथं हॉरिझॉन्टली. म्हणजे इथं हॉरिझॉन्टली नाही 6 सेकंदाला. इथं स्लाईडचा इफेक्ट आहे, याला काय करायचं, याला व्हर्टिकल द्यायचं आहे. इकडं सगळं बरोबरच सेटिंग आहे, काहीच विषय नाही. ओके, आता हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपर्ट म्हणजे सेव्ह करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. हा व्हिडिओ आपला एकदम ॲक्युरेट झालेला आहे. ओके, तर सिंपल मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे, आपला व्हिडिओ अशा प्रकारे जबरदस्तरित्या बनवून रेडी झाला आहे. आता व्हिडिओ सगळ्याला आवडत असेल, व्हिडिओ होता झकास, त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण अशाच प्रकारे आपण जबरदस्त कॉन्सेप्ट, न्यू ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले, सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचे. ओके, आता मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराय, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट जबरदस्त कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.